भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील युतीचं चित्र आज स्पष्ट होईल। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या 5 पेक्षा अधिक बैठका संपन्न झाल्यात। या बैठकांमध्ये जागा वाटप आणि युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। 10 वर्षाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी होण्याच्या बाबतीचं एक उत्साह तुम्हाला दिसून आलेला आहे। 1000-1500 फॉर्म भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहे, जी जनमानसामध्ये कमळाच्या बाबतीत भारतीय जनता बाबतीची विश्वासार्हता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कॅप्टन असणारे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे पीच कमळ या भूमिकेतून खऱ्या अर्थाने ही लढाई येणाऱ्या काळात होणार आहे। आज आमची शिवसेनेबरोबर बैठक आहे आणि आज आम्ही नक्कीच त्याला क्लोज करू। महायुतीमध्येच आम्ही ही निवडणूक लढणार। ते काय असते, शेवटी बघा प्रत्येक पक्षाला वाटते की मला जास्तीत जास्त जागा मिळाव्या आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची मागणी आहे, काही ठिकाणी आमची मागणी आहे। आम्ही बसून ते नीट व्यवस्थित सोडू। आम्हाला नक्की खात्री आहे की आमच्या युतीमध्ये आम्ही दोघंही एकमेकांच्या समन्वयाने करून त्याच्यामध्ये पर्याय काढू। ओमप्रकाश पोकर्णा यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याची माहिती। आगामी निवडणुकीत वंचित सोबत लढण्याची तयारी असून आशीर्वाद आणि पाठबळ द्या अशी विनंती माजी आमदार पोकर्णा यांनी प्रकाश आंबेडकरांना केली आहे। आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांचं आज इथे आगमन झाल्याचं मला कळालं आणि फार दिवसानंतर त्यांची आज माझी भेट होती। गेली 25-30 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला इथं आशीर्वाद दिला होता, परंतु तो वंचित आघाडी आणि आमचं त्याच्यानंतर जुळलं नाही आणि म्हणून आजच्या क्षणी ते इथं आल्यामुळे त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत। आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त केली आणि त्यांनी सुद्धा फार मोठ्या मनानं सांगितलं की आमच्या पक्षाला जर कुठं बळ मिळत असेल, आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत असेल तर निश्चित स्वरूपात आपल्यासोबत राहण्याचा आम्ही विचार करू, असं त्यांनी मला इथं आशीर्वाद स्वरूप वचन दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।